मंडळी, महाराष्ट्र सरकारच्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक असलेली लोकप्रिय योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची अशी बातमी समोर आली आहे. या योजनेमध्ये आता काही मोठे बदल करण्यात आले आहेत आणि त्यामुळे तुमचं 1,500 रुपयांचा मासिक लाभ थांबू शकतो. आणि त्यामुळेच या व्हिडिओमधील प्रत्येक माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नेमके हे बदल काय आहेत आणि तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच एक्स प्लॅटफॉर्मवरती एक महत्त्वाची अशी घोषणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि या योजनेचा फायदा फक्त पात्र महिलांनाच मिळावा म्हणून सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आता पूर्णपणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता ई-केवायसी म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर अर्थात इलेक्ट्रॉनिक ग्राहक ओळख प्रक्रिया. आधार कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं अत्यंत आवश्यक असतं. आता यामुळे नेमकं काय होईल, तर योजनेवरील खर्च नियंत्रित होईल आणि पात्र महिलांना निरंतर फायदा मिळत राहिल्याची खात्री सरकारला देता येईल. आता ही ई-केवायसी प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि ती घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून केली जाऊ शकते. तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तर ladkibaheen.maharashtra.government.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. आता लक्षात ठेवा, ही वेबसाईट महाराष्ट्र सरकारची अधिकृत अशी वेबसाईट आहे. त्यामुळे फसवणुकीपासून वाचण्यासाठी इतर कोणत्याही वेबसाईटवरती जाऊ नका. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल आणि जिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड काळजीपूर्वक टाकावा लागेल. आता यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती घ्यावी लागेल. संमतीतील मजकूर वाचून मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करा. OTP पाठवा हा पर्याय निवडा आणि तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP येईल. आता हा OTP योग्य जागी टाकून सबमिट करा. त्यानंतर तुमची आधार माहिती व्हेरीफाय होऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि या प्रक्रियेसाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर हे आधार कार्ड जोडलेले नसेल तर पहिल्यांदा जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्या. मंडळी, सरकारने हे स्पष्ट केलंय की 18 सप्टेंबर 2025 पासून पुढील 2 महिन्यामध्ये सर्व लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. आणि जर कोणत्याही लाभार्थी महिलेने या मुदतीमध्ये ई-केवायसी केले नाही तर तिचे पुढील हप्त्याचे पैसे देखील बंद होण्याची शक्यता आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे आणि कोणीही यासाठी पैसे मागत असेल तर ते फसवणूक करत आहे, लक्षात ठेवा. तर मंडळी, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनेचा लाभार्थी असेल तर लगेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि 2 महिन्यांची मुदत संपण्याची वाट अजिबात पाहू नका. हा व्हिडिओ तुमच्या बहिणी, तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती समजेल. कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की सांगा. माहितीविषयक व्हिडिओसाठी पेजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.